हे अत्यंत निर्दयपणाचं लक्षण आहे. एक दिवस थांबता आला असतं. संपूर्ण महाराष्ट्रात बारामतीमधले 3 लोक मृत्यू पावले आहेत. प्रत्यक्ष बारामतीमधले 3 लोक मृत्यू पावले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील लोक मरण पावले, विदर्भातले लोक मरण पावले आहेत. प्रेतं पडलेली आहेत. प्रेतांची ओळख पटत नाही. नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे आणि 24 तास या दुर्घटनेला होत नाही. तोच राजभवनामध्ये हे सगळे लोक पेढे वाटत होते, मिठ्या मारत होते, फटाके वाजवत होते, शपथा घेत होते. या महाराष्ट्रानं इतक्या निर्घृण पद्धतीचं राजकारण कधीच पाहिलं नव्हतं. घाई होती शपथ घ्यायची, पण 24 तास थांबता आलं असतं. चितांची आग विझू द्यायला पाहिजे होती. पण दुर्दैवानं काल जे चित्र महाराष्ट्रानं पाहिलं ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासतं. तो शपथविधी आज होणार होता, मात्र तो 24 तास आधी घेण्यात आला अशी माहिती आहे. मी तेच तर म्हणतोय की त्यांना थांबता आलं नाही. या महाराष्ट्रावर एक संकट कोसळलेलं आहे. 24, 25, 26 लोकांचा मृत्यू झालेला आहे अत्यंत निर्घृण पद्धतीनं. त्याच वेळेला यांच्या शपथा घेत असताना ते सामुदायिक अंत्यसंस्कार सुरू होते आणि तुम्ही शपथा घेत होता, पेढे वाटत होता, एकमेकाला मिठ्या मारत होता. हा काय प्रकार या महाराष्ट्रात सुरू झाला आहे आणि याचे प्रणेते कोण आहेत? भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती हा जो हल्ला चालू आहे, कलंक लावण्याचं काम चालू आहे, त्याची फार मोठी किंमत या सगळ्यांना चुकवावी लागेल इतकंच मी सांगतो. ठाकरे आणि पवार महाराष्ट्रातली 2 मोठी राजकीय घराणी होती. एक पाठोपाठ दुसऱ्या पक्ष फोडलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून, समाजकारणातून आणि इतिहासातून माननीय बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या टोलेजंग नेतृत्वाचं कार्य, त्यांचा संघर्ष आणि त्यांचा इतिहास कायमचा पुसून टाकला जावा यासाठी हे अत्यंत घाणेरडं निर्गुण राजकारण सुरू आहे. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो पूर्ण होणार नाही. शरद पवारांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार आज कराडला बाहेर पडलेले आहेत. यशवंतराव चव्हाणांचं नाव पुसण्याचं, त्यांची परंपरा पुसण्याचं काम चालू आहे. हे काही करून महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक नवा इतिहास गद्दारीचा, बेईमानीचा लिहिला जावा आणि नवीन पात्र निर्माण व्हावीत राजकारणात, यासाठी हा जो खेळ चालू आहे तो लोकशाहीला, देशाला आणि महाराष्ट्राला परवडणार नाही. मी आधार सांगत नाही, मी सत्य सांगतो आहे. मी सत्य सांगतोय की अजित पवार यांचं जे नियोजन, प्रयोजन, आयोजन आहे त्यांच्याबरोबरच्या लोकांचं, ते फक्त उपमुख्यमंत्री पदासाठी नाही. अजित पवार ह्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा निर्णय आहे. त्यांचा पक्षांतर्गत काही निर्णय असतील त्याच्यावरती मी मत व्यक्त करणं बरोबर नाही, पण या निर्णयाचे दूरगामी परिणाम या महाराष्ट्राच्या राजकारणावर झालेले आहेत, आता होतील. अजित पवार यांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम केलेला आहे. विक्रम प्रस्थापित किया उसने उपमुख्यमंत्री पद की शपथ लेने का 5 वेळा. पण ही वेळ जी आहे, त्यांचं डील जे आहे ते मुख्यमंत्री पदाचं आहे. सध्याचे मुख्यमंत्री घरी जातील. त्यांच्यासह 16 आमदार, एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार हे अपात्र 100% ठरत आहेत. हे आता दिल्लीमध्ये त्यांची जी महाशक्ती आहे त्यांनाही कळून चुकलं आहे. आपण त्यांना वाचवू शकत नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागेल. ऑगस्ट 10 तारखेपर्यंत हा निर्णय त्यांना घ्यावा लागेल आणि त्याच्यामुळे ही पुढली व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केली आणि अजित पवार ह्यांना मुख्यमंत्रीपद देऊन ती जागा भरून काढण्याचं हे काम काल झालेलं आहे. करताना नागालँडची उदाहरणं दिली जात होती. नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. मोदींच्या हे पहा की याच्यावर चर्चा झाली आहे. नागालँडची परिस्थिती वेगळी आहे. अजित पवार नागालँडला जाऊन उपमुख्यमंत्री झालेले नाही आहेत. महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे. नागालँड हे सीमावर्ती राज्य आहे आणि नागालँडच्या सरकारमध्ये
जवळजवळ असे प्रयोग नेहमी होत असतात. नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालयाच्या राजकारणाची तुलना जर महाराष्ट्राशी कोणी करत असेल तर त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा, संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल काळजीपूर्वक. हा महाराष्ट्र आहे हे विसरतायत ते. काल ज्यांनी शपथ घेतली ते गद्दार आहेत सर. बघा, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. मी माझ्या पक्षाविषयी बोलू शकतो. त्यांना काय बोलायचं त्यांच्या पक्षाने ठरवायचं. हे मी त्यांच्या पक्षातल्या आमदारांविषयी मी माझं मत व्यक्त करणार नाही. त्यांचे जर कोणी नेते असतील प्रमुख, त्यांना जर असं वाटत असेल तर ते त्या प्रकारची भूमिका घेतील. मी माझ्या पक्षातल्या लोकांविषयी मध्यरात्री 1 वाजता विधानसभा अध्यक्षांच्याकडे डिस्क्वालिफिकेशनचं पत्र देण्यात आलेलं आहे. काय अपेक्षा आहे नार्वेकरांकडून? नार्वेकरांकडून अपेक्षा नाही आहे. पुन्हा मला असं वाटतंय की सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा ठेवावी लागेल. पण शिवसेनेच्या फुटी संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे तोच निर्णय इथे लागू होईल. बोलिए. सिचुएशन पैदा हुई है सर, क्या इस तरह की हालत महाराष्ट्र में, अब क्या कहेंगे, क्या सोच रहे हैं आप? पहले शिवसेना को इसी तरह से तोड़ा गया, अब एनसीपी को. बात ऐसी है भाई, आज गुरु पूर्णिमा है महाराष्ट्र में, देश में. गुरु पूर्णिमा का हम मनाते हैं. हमारे गुरु बाला साहब ठाकरे जी हैं और बाला साहब ठाकरे जी ने हमको हमेशा एक श्रद्धा और निष्ठा का पाठ दिया है. तो हम हमारे गुरु से हमेशा ईमान रखे हैं. कल तक शरद पवार साहब कुछ लोगों के गुरु थे, लेकिन गुरु पूर्णिमा के एक दिन पहले उनके लोगों ने उनसे बेईमानी की है. कल महाराष्ट्र में जो एक बहुत भयंकर एक्सीडेंट हुआ, 26 लोग मारे गए, उनकी चिता जल रही थी. दोपहर को उनकी चिता जल रही थी. उनके रिलेटिव आक्रोश कर रहे थे और चिता जल रही थी और राजभवन में ये लोग शपथ ले रहे थे. इतना असंवेदनशील इस प्रकार की राजनीति महाराष्ट्र में इससे पहले कभी नहीं हुई थी. आप 24 घंटे रुक सकते थे. ये जो पूरा अंत्य संस्कार हो रहा था आप उनके लिए रुक सकते थे, लेकिन वहाँ चिता जल रही है, वहाँ आप शपथ ले रहे हैं. कल की राजनीति जो हुई है महाराष्ट्र के राजनीति का सबसे काला दिन है. और ये 2 दिन पहले हमारे प्रधानमंत्री जी उनके राजनीतिक विरोधी कैसे भ्रष्टाचारी है, एनसीपी हो या उनके नेता कैसे भ्रष्टाचारी है, उनको जेल जाना चाहिए, इस प्रकार की बात कर रहे. लेकिन जेल जाने के बजाय उनको कल राजभवन में मंत्री पद की शपथ दी. ये राजनीति है. बोलिए. जिनको आप लोग करप्ट बता रहे हैं उनके साथ आप भी तो अलायंस के अंदर थे एनसीपी के साथ में. लेकिन मैंने नहीं बोल रहा हूँ, प्रधानमंत्री को ही प्रधानमंत्री बोल रहे हैं. प्रधानमंत्री ने उसको उनके वॉशिंग मशीन में डाला है, हमने नहीं डाला है. हाँ सर, महाविकास अघाड़ी को कितना नुकसान है? क्या कांग्रेस भी ऐसे दबाव में बढ़ सकती है सर आगे? हो सकता है, मुझे मालूम नहीं, लेकिन सबको तोड़ना चाहते हैं धीरे धीरे. लेकिन किसी भी हालत में अगर कोई भी टूट जाए या छोड़कर चले गए, फिर भी महाविकास आघाड़ी मजबूती से काम करेगी. उद्धव ठाकरे जी की लीडरशिप में शिवसेना और शरद पवार साहब की लीडरशिप में एनसीपी काम करेगी. और हम सब 2024 के चुनाव के लिए एक साथ रहेंगे और एक साथ हमारा निर्णय होगा. 9 विधायक को डिस्क्वालीफाई करने के लिए कहा गया है सर. 9 विधायक को डिस्क्वालीफाई करने के लिए कहा गया है. हाँ, 9 विधायकों तो क्या करना है? उनका सत्कार करना है, स्वागत करना है. डिस्क्वालीफाई तो हो गए. सर हाँ. कई लोग इसके पीछे पटना में जो ओपोजिशन की मीटिंग हुई राहुल गांधी को जो आगे किया जा रहा था उसका कारण बता रहे हैं. ठीक है, जो होगा वो कारण होगा, लेकिन आपका असली चेहरा सामने आया है. कल मैं इतना ही कहूँगा, कल जो हुआ है शपथ ग्रहण, उसके बाद एक मैं दावे के साथ बोल रहा हूँ, महाराष्ट्र का मुख्यमंत्री बदलने जा रहा है. एकनाथ शिंदे के साथ जो 16 विधायक है वो जल्दी ही डिस्क्वालीफाई किए जाएंगे. जो सर्वोच्च न्यायालय का निर्णय है उसके हिसाब से उनको कोई नहीं बचा सकता. और इसीलिए अजित पवार और उनके लोगों को इंडक्ट किया है. तो एकनाथ शिंदे अब कुछ दिनों के मेहमान हैं, इतना मैं कह सकता हूँ. काल ज्या वेळेला शपथविधी झाला त्यानंतर पवार साहेबांनी 1-to-1 आमदारांशी संपर्क केल्याची बरं. माहिती आहे आणि काही आमदार यायला तयार आहेत. त्यांचं स्वागत राष्ट्रवादी करणार आहे. तुमच्यातून गेलेले जे आमदार आहेत आमच्याकडला विषय संपलेला आहे. हा त्यांचा पक्षाचा निर्णय असेल. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायला ते समर्थ आहे. आमच्याकडे आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे.
लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फरक असा आहे की अद्याप राष्ट्रवादीचे किती आमदार नक्की त्यांच्याबरोबर गेले आहे ते स्पष्ट व्हायचं आहे. माननीय शरद पवार साहेबांचा असा दावा आहे की अनेक आमदारांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. आज सकाळीच माझ्या काही प्रमुख राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली, त्यांच्याकडून पण हीच माहिती मिळाली. माननीय पवार साहेबांशी माझी सतत चर्चा सुरू आहे, आम्ही बोलतो. त्याच्यामुळे त्यांचे किती आमदार गेलेले आहेत हे कळायला थोडा वेळ लागेल. कारण ते सुरत किंवा गुवाहाटीला गेलेले नाही, ते मुंबईतच आहे, ते महाराष्ट्रामध्ये आहे. हमारा यासाठी हे पटकन कळलं की हमारे लोग सूरत गुवाहाटी में जाकर जितने बैठे थे उनको पता चला कि इतने लोग बाहर हैं. आज समान नागरी कायद्या संदर्भात एक बैठक होते, काय भूमिका असणार आहे तुमच्या गटाची? पहले ड्राफ्ट तो आने दो. आज तो पहली मीटिंग है यूसीसी की. जब तक हमारे सामने ड्राफ्ट क्या है, किस प्रकार से कानून बनाना चाहते हैं, क्यों बनाना चाहते हैं, उसका उद्देश्य क्या है, पॉलिटिकल है, कॉन्स्टिट्यूशनल है या सोशल जस्टिस का कोई मुद्दा है उसमें लोगों के लिए, समाज के लिए, वो देखा जाएगा और निर्णय लिया जाएगा. तो जब ड्राफ्ट आया था तब आपने कहा था कि बीजेपी के, जब यूसीसी इंट्रोड्यूस किया गया तब आपने कहा था कि बीजेपी के पास कोई और मुद्दा नहीं है. जब ये तो सही है कि ये उनके पास अब कोई मुद्दा नहीं है 2024 के चुनाव के लिए. राम मंदिर हो गया, 370 हो गया, ट्रिपल तलाक भी हो गया, तो 2024 से पहले ये मुद्दा लाया है, लेकिन हम इसका ऊपर डिबेट करेंगे. ड्राफ्ट से पहले भी इसे शिवसेना की तरफ से स्वीकारा गया था. नहीं, हम देखेंगे नया ड्राफ्ट क्या बनाया है. कानून है, देश को दिशा देने वाला एक कानून बनने जा रहा है, तो ड्राफ्ट तो देखना पड़ेगा. सर, अगर समाज के हित में है, राष्ट्र के हित में है, तो उस पर डिबेट करेंगे. सर, इसमें कल से लगातार इस पर विमर्श हो रहा है, बहुत बहस हो रही है. इससे शरद पवार साहब को नुकसान हुआ है या देखिए, राजनीति में कुछ विधायक या कुछ एमपी अगर छोड़ के जाते हैं, उसका मतलब पार्टी को नुकसान हुआ है, ये चुनाव में समझता है. पार्टी ज़मीन पर रहती है. शिवसेना के लोग छोड़ कर गए, लेकिन आप महाराष्ट्र में आकर देखिए, पार्टी ज़मीन पर है, कार्यकर्ता है, हमारा मतदाता हमारे साथ है. शरद पवार भी एक बड़े नेता है, 50 साल से भी ज़्यादा समय तक महाराष्ट्र में और देश में राजनीति करने वाले वरिष्ठ नेता है. वो अपनी ज़मीन इतने आसानी से नहीं छोड़ सकते. उनकी लीडरशिप इस्टेब्लिश है, लोग उनके साथ रहेंगे. मराठा वोट पर कोई असर पड़ेगा इससे? इमोशनली देखिए, बाला साहेब ठाकरे हो, शरद पवार हो, उद्धव ठाकरे हो, ये लोकनेता है, जननायक है. ऐसे घटना से कोई फरक नहीं पड़ता है. थँक्यू. जाणत्या राजाला संजयचा मोह झाला आणि फटका बसला असं ट्विट केलं आशिष शेलार. जाणत्या राजाला संजयचा मोह झाला. त्यांची मानसिक अवस्था चांगली नाही. कालच्या प्रकारानंतर हे सगळे भाजपचे लोक जे जुने जाणते आहेत ते अडगळीत गेले आणि नवीन त्याच्या बोकांडी बसले. त्याच्यामुळे त्यांची मानसिक अवस्था आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. आपण सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलं आहे, जे आपण ज्यांचं नाव घेता येते. ज्येष्ठ नेते आहेत या राज्याचे, देशाचे. इतकंच सांगतो. धन्यवाद. एनसीपीला बी टीम म्हणून कोण? बीजेपीची बी टीम ते आता माननीय पवार साहेब त्याच्यात उत्तर देतील. काल जो शपथविधी झाला तर त्यानंतर भाजपमध्ये काही प्रमाणात आता नाराजी दिसते. समरजित गाडगे कोल्हापूरमधले राजीनामा द्यायची शक्यता वर्तवली जाते. भाजपला फटका बसेल. सर्वच नाराज आहेत. ह्या राजकारणाला महाराष्ट्र विटलेला आहे. हे काही काळ सहन करावं लागेल. इतकं. धन्यवाद.